JSG प्लॅटिनमच्या सदस्यांनी घेतला पावनखिंड चित्रपटाचा बघण्याचा आनंद। याबाबत वृत्त असे की बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा म्हणजे पावनखिंड। या पावनखिंड चित्रपटात बाजीप्रभू बांदल सेनेच्या पार्श्वभूमीवर आधारित असून या चित्रपटात शौर्य शूरवीर सैनिकांनी खूप मोठे बलिदान दिले असून बाजीप्रभू व बांदल सेनेने अतिशय मोठे योगदान देत बलिदान दिले आहे। आज दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता ज्योती चित्रपटगृहात पहिल्याच दिवशी सर्व JSG प्लॅटिनम ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण JSG प्लॅटिनम टीमला सर्व सदस्यांना सोबत घेत 350हून अधिक सदस्यांना एकाच वेळी पावनखिंड चित्रपट बघितल्याचा आनंद घेण्यात आला। यावेळी JSG प्लॅटिनमचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया, अध्यक्ष दिलीप कुचेरिया, भरत तातेड, चारुल सुराणा आदी सर्वच पदाधिकारी JSG प्लॅटिनमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। पावनखिंड चित्रपटाचा पाहण्याचा आनंद या सर्व JSG प्लॅटिनम ग्रुपचे सदस्यांनी घेतला। अध्यक्ष JSG प्लॅटिनम धुळे JSG प्लॅटिनम घेऊन आले आहे अभिनव उपक्रम पावनखिंड। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील स्वराज्याच्या निर्मितीत महत्त्वाच्या घटना पावनखिंड युद्ध हे फार साहसी पराक्रमी एकनिष्ठता दाखवणारी घटना आहे। 350 वर्षापूर्वी झालेली पावनखिंड या चित्रपटातून ती हुबेहूब चित्रित करण्यात आलेली आहे। पूर्ण चित्रपट अप्रतिम सर्वांना दाखवण्याजोगा आहे। चित्रपट पाहताना अक्षरशः अंगावर काटे येतात। छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप दुश्मनांच्या तावडीतून सोडून गडावर सुखरूप पोचता यावे म्हणून पावनखिंडीत हे युद्ध अवघ्या 300 मावळ्यांनी 10,000च्या मोगली सैन्याविरुद्ध लढलेलं युद्ध आहे। तरी 300 मावळे हे 1000 सैन्यांना 10,000 सैन्याला भारी पडले। एक मराठा लाख मराठा। असेच केसरी या चित्रपटात सुद्धा 21 शीख लोक 10,000 पाकिस्तानच्या आणि अफगाणच्या सैन्याविरुद्ध लढतात। तसेच पावनखिंड हा आपल्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे। ते आपल्या मुलांना समजवण्यासाठी न्यू सिटी हायस्कूलच्या 4वी व 5वीच्या मुलांना दाखवण्याचा अभिनव उपक्रम JSG प्लॅटिनमतर्फे राबवण्यात येणार आहे। मंगळवारी 12 ते 3 ज्योती चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे। त्याचे सौजन्य अध्यक्ष दिलीप कुचेरिया, मधुर कुचेरिया परिवार आहे। रविवारी 6 ते 9 पावनखिंड हा चित्रपट JSG प्लॅटिनम तर्फे सर्व दाम्पत्य सदस्यांना दाखवण्यात आला। 350+ सदस्यांची उपस्थिती त्याला होती। शहरातील सर्व शाळा, धुळे शहर, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सनदी अधिकारी, अनेक सामाजिक संस्था, व्यावसायिक कार्यकर्ते, नेते मंडळी यांनी हा चित्रपट मोफत दाखवावा असे आवाहन JSG प्लॅटिनमतर्फे राजेंद्रजी सिसोदिया, दिलीप कुचेरिया यांनी केलेले आहे। तसेच याच्यासाठी ज्योती सिनेमाचे संचालक दिनेश माळी यांच्याशी संपर्क साधावा। हा चित्रपट का पाहावा तर आजची पिढी इतिहास विसरत चाललेली आहे। त्यांना छत्रपतीच्या स्वराज्यातील ऐतिहासिक घटनांचा चित्रपट रूपातून अनुभव यावा हा यामागील उद्देश। आपल्या मुलांना पावनखिंड जरूर दाखवा। उद्या आयुष्यात ते कोणाची गुलामगिरी करणार नाही। मोबाईलच्या या जमान्यात बाजीप्रभू, फुलानी देशपांडे, शशाजी बादल, शिवा काशीन, बादल सेना, भरजी नाईक या सर्व मावळ्यांनी आपला प्राण पणाला लावला। तो फक्त आणि फक्त आपल्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी। अवघ्या 6 महिन्याच्या ओळखीवर मरण दिसत असताना सुद्धा स्वर्गाकडेच जायचं आहे आणि ते स्वराज्यासाठी जायचं आहे हे ज्या माणसाला कळले त्या शिवा काशींसाठी हा पिक्चर पाहायचा आहे। समोरून येणाऱ्या गनिमाला उभा आडवा कापणारा आणि गनिम तस्सूवर सुद्धा पुढे उभून न देणारा, मनात भय नसलेला बाजीप्रभू यासाठी हा पिक्चर पाहायचा आहे। आपण अनेक ऐतिहासिक चित्रपट पाहिले असतील, पण या चित्रपटामध्ये ॲनिमेशन तांत्रिक गोष्टींचा वापर केलेला पाहिला असेल, पण या चित्रपटात प्रत्यक्ष गडकोट आणि किल्ल्यावर जाऊन हा चित्रपट बनवलेला आहे। कोणतेही ग्राफिक्स नाही, ॲनिमेशन नाही, समोर दिसतो तो फक्त इतिहास।
आपल्या असंख्य मावळ्यांच्या रक्ताने बलिदानाने पावनखिंडी झाले, नेमके काय झाले, कसे झाले हे पाहण्यासाठी, हृदयात कायम ठेवण्यासाठी हा पावनखिंड हा पिक्चर पाहावा. यशस्वीतेसाठी JG प्लॅटिनम पूर्ण टीम प्रयत्नरत आहे. धन्यवाद. मराठी अभिजात दिनानिमित्त JG प्लॅटिनम यांनी पावनखिंड हा मराठी पिक्चर दाखवून सगळ्या जैन समाजाच्या लोकांना कसं लढावं हे शिकवलेलं आहे. तरी मी सर्व धुळे नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी हा पिक्चर आपल्या मुलांना व फॅमिलीला दाखवावा हीच माझी JG प्लॅटिनम तर्फे विनंती आहे.